मस्त असं उकळतं गरमागरम टोमॅटोचं सार आणि वाफाळता भात. पास अजून काय हवं जेवायला? आज आपण पारंपरिक पद्धतीने टोमॅटोचं सार कसं करायचं ती रेसिपी बघणार आहोत. नमस्कार, मी अमिता. पालकर्स किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर हे टोमॅटोचं सार करण्यासाठी मी इथे 5 ते 6 असे मोठ्या आकाराचे लाल बुंद असे टोमॅटो घेतलेले आहेत. आता हे टोमॅटो स्वच्छ धुवून आपल्याला पाण्यात घालून उकळवून घ्यायचे. टोमॅटोचं सार करताना जेव्हा आपण टोमॅटो शिजवून घेतो तेव्हा अशा प्रकारे पाण्यात घालून तुम्ही उकळवूनही घेऊ शकता किंवा कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून शिजवूनही घेऊ शकता. पण आज मी इथे पाण्यात उकळवून घेणार आहे. हे मी आता पाण्यात घालून उकळवायला ठेवलेले आहेत आणि 5च मिनिटात त्याला अशा प्रकारे उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर त्याचं साल असतं त्याला तड जाते आणि आपल्याला समजतं की हे आता टोमॅटो शिजलेले आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकताय 5 ते 6 मिनिटातच त्याला अशी सालाला तड गेलेली आहे. म्हणजे हे टोमॅटो आता छानपैकी शिजलेले आहेत. आता मी गॅस बंद करणार आहे आणि अशाच प्रकारे हे गरम पाण्यातच अजून पुढची 5 ते 10 मिनिटं ठेवून देणार आहे. म्हणजे आतपर्यंत राहिलेली कसरसुद्धा पूर्ण होईल आणि टोमॅटो छानपैकी शिजते. 10 मिनिटानंतर हे प्लेटमध्ये आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचेत आणि थोडेसे गार करून घ्यायचेत. गार झाल्यानंतर ह्याची सगळी सालं आपल्याला काढून घ्यायचेत. हे बघा, पाण्यात आपण उकळवून घेतलेत तरीसुद्धा ह्याचं साल अशा प्रकारे खूप छान पद्धतीने निघतंय. आता सगळ्या टोमॅटोची सालं मी काढून घेणार आहे आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये क्रश करून घ्यायचं आहे. खूप सहजपणे ह्याचं साल निघतंय आणि टोमॅटोसुद्धा आतपर्यंत छान शिजलेला आहे. हे जे देठ असतं त्या देठाचा भागसुद्धा आपल्याला काढून टाकायचा आहे. कारण मिक्सरमध्ये जरी आपण ते बारीक करून घेणार असलो तरी हे देठ तितकंसं बारीक होत नाही, म्हणून ते आपल्याला आधीच काढायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे सगळ्या टोमॅटोची देठंसुद्धा मी काढून घेते आणि हे टोमॅटो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते. आता हे शिजलेले टोमॅटो आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत. पण ते वाटतानाच आपण त्यामध्ये ओलं खोबरं घालणार आहोत. साधारण अर्धी वाटी खरवडलेला नारळ मी त्यामध्ये घालणार आहे. आणि हे आहेत हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्यासुद्धा मी 2 ह्यामध्ये घातलेत. या तिखट हिरव्या मिरच्या आहेत म्हणून मी 2च घातलेल्या आहेत. आता हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. आवश्यकता वाटली तर त्यामध्ये पाणीसुद्धा घातलेलं चालेल. हे बघा, आता हे वाटून झालेलं आहे. मिरच्या आपण वाटताना घालतो त्यामुळे ह्या साराला खूप छान चव येते आणि इतपत ते बारीक आपल्याला वाटायचं आहे. आता आपण त्यासाठी खूप छानपैकी एक फोडणी करणार आहोत. फोडणीसाठी मी तेल गरम करायला ठेवते. मी इथे तेलाची फोडणी करते. जर तुम्हाला तुपाची आवडत असेल तर तुम्ही फोडणीसाठी तूपसुद्धा वापरू शकता. तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये मोहरी घातलेली आहे. मोहरी घालून झाल्यानंतर आपल्याला घालायचं आहे जिरं. जिऱ्यानंतर घालायचं आहे हिंग. हिंग घालून झाल्यानंतर आपण त्यामध्ये घातली आहे हळद. हळदीनंतर घालायचं आहे कढीपत्ता आणि नंतर थोड्याशा हिरव्या मिरच्यांचे तुकडे. हिरवी मिरची आपण वाटताना सुद्धा घातली आहे त्यामुळे फोडणीत मी एकाच हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेले आहेत. आता ही फोडणी आपण थोडीशी ढवळून घेऊया. फोडणी ढवळून झाल्यानंतर आपण जे टोमॅटो क्रश करून ठेवलेले आहेत ती पेस्ट आपण त्यामध्ये घालणार आहोत. ओलं खोबरं आणि टोमॅटोचं हे सगळं वाटलेलं मिश्रण मी त्यामध्ये घातलंय. आता हे मिश्रण आपण या फोडणीमध्ये मस्तपैकी ढवळून घेणार आहोत. आपण लगेचच त्यामध्ये पाणी घालणार नाही आहोत. अशा प्रकारे घट्ट मिश्रण असतानाच आपण ढवळलं तर फोडणी खूप छानपैकी त्याला लागते आणि त्याची चव जास्त चांगली येते. आता ढवळून झाल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ते पाणी मी त्यामध्ये घातलंय. टोमॅटोचं सार तुम्हाला घट्ट आवडत असेल तर तुम्ही पाणी त्यामध्ये कमी घाला आणि पातळ असं प्यायला आवडत असेल तर त्यामध्ये पाणी तुम्ही जास्त घाला. पाण्याचं प्रमाण हे काही ठरलेलं नाही, तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते कमी जास्त करू शकता. आता पाणी घालून ढवळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत ही थोडीशी साखर. टोमॅटो आंबट असतात त्यामुळे साखर तुम्ही यामध्ये नक्की घाला. हो, पण साखरेचं प्रमाण मात्र तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे मी 2 चमचे साखर घातलेली आहे आणि साखरेनंतर घातलंय चवीप्रमाणे मीठ. साखर आणि मीठ सुद्धा आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे चांगलं उकळवून घ्यायचं आहे. जरी टोमॅटो शिजवलेले असले तरी हे साधारण 4 ते 5 मिनिटं आपण उकळवून घेणार आहोत. उकळवल्यामुळे त्याच्या सगळ्या चवी एकजीव होतात आणि हे टोमॅटोचं सार अतिशय चविष्ट होतं. हे बघा, तुम्ही बघू शकताय आता याला छानपैकी उकळी आलेली आहे.
ते पुन्हा एकदा मी ढवळून घेणार आहे आणि ढवळून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी मी त्यामध्ये कोथिंबीर घालणार आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून मी त्यामध्ये घातलेली आहे आणि कोथिंबीर ढवळून झाल्यानंतर आता हे मस्त गरमागरम टॅमॅटोचं सार खाण्यासाठी तयार आहे ना मस्त आणि पारंपरिक रेसिपी. अशा प्रकारे टॅमॅटोचं सार जर तुम्ही कधी करून बघितलं नसेल तर एकदा तरी नक्की करून बघा. आणि हो, कसं झालं होतं ते मात्र सांगायला मला विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.